आता बातमी आहे राज्याच्या उपराजधानी नागपूरमधून। कामगारांच्या मुलांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारं क्रीडा संकुल गेल्या 23 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत धूळ खात पडून होतं। नागपूरच्या मौजा हरपूर इथले क्रीडा संकुल कामगार कल्याण मंडळानं बांधायला घेतलं होतं। मात्र 2 दशकाहून अधिक काळ लोटला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही। आज हे संकुल खेळाडूंच्या सरावाऐवजी कचरा, भंगार आणि गुंडांचा अड्डा बनलाय। फुटबॉल, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, स्विमिंग, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस अशा सर्वच क्रीडा प्रकारांसाठी इथे कोट्यवधींचं बांधकाम करण्यात आलंय। पण आज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा भंगाराच्या ढिगाऱ्यात हरवल्यात। मैदानावर खेळाडूंऐवजी मद्यपींचा धुमाकूळ सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे भूमाफियानं क्रीडा संकुलाच्या अवतीभोवतीची पार्किंगची जागा अतिक्रमण करून बळकावली आहे। नागपूरच्या क्रीडा विश्वाला दिशा देणारे हे संकुल आज केवळ अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होत आहे। नागपूरच्या उमरेड रोडवर हरपूर या ठिकाणी हा फुटबॉलचा स्टेडियम आहे। जवळपास गेले 23 वर्ष हा फुटबॉल स्टेडियम जो आहे तो अर्धवट स्थितीमध्ये आहे आणि याचा बांधकाम जो आहे तो कधीच पूर्ण न करण्यात आल्यामुळे आज हा जो फुटबॉल स्टेडियम आहे तो अक्षरशः कचऱ्याचा आणि कबाडीच्या ढिगारामध्ये रूपांतरित झालेला आहे। 23 वर्षापूर्वी याचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेस इथं फुटबॉल ग्राउंड इथं होतं। मागे काल ते बॅडमिंटन ग्राउंड आहे, लॉन टेनिस ग्राउंड आहे आणि आर्किचरी धनुर्विद्याचं ते आहे तिथं आणि स्विमिंग टँक आहे। हे सर्व इथं ठरलेलं होतं। पण 10 वर्ष इथं काम झाले, 22 करोड रुपये इथं खर्च झाले आणि त्यानंतर इथं पूर्ण काम थांबवण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून आता 12-13 वर्ष झालेले आहे। एकही वीट इथं लागलेली नाही आहे। अर्धवट स्थितीमध्ये सगळी पूर्ण अर्धवट स्थितीमध्ये झालेलं आहे आणि इथं कोणी ढुंकून पण पाहत नाही। ही मोठी शोकांतिका आहे म्हणता येईल आम्हाला। दयनीय अवस्था आहे ह्या पटांगणाची आणि इथे जर एखादी आपण खेळण्याचं छान मैदान केलं तर मुलं इथे खेळायला येतील आणि ह्या जे भंगार एवढ्या वर्षापासून हे भंगार पडलेलं आहे तर याची थोडीशी मनपाने म्हणा की सरकारने म्हणा याची उचल हे केली पाहिजे आणि इथे चांगलं स्टेडियम बनवलं पाहिजे पोरांना खेळण्यासाठी। आणि मी एक आई आहे ह्या नात्याने सांगते की मुलांना गलत सलत लाईन नाही लागली पाहिजे। एक चांगल्या प्रकारचा खेळण्याचा वाव, स्विमिंग टँक आहे। इथच्या ताजबागच्या परिसरातील मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार या माध्यमातून या ठिकाणी घडू शकतात। ते संस्कार या ठिकाणी मिळू शकतात, त्यांना मिळाले पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न करायला पाहिजे होता। पण 23 वर्षापासून अशा प्रकारे पडलेलं आहे हे खरंच की आज तुम्ही आज फिफा वर्ल्ड कपची गोष्ट केली की या परिसरातील मुलं या नागपुरातील या ठिकाणी खेळतील आणि चांगल्या प्रकारचे फुटबॉलपटू बनतील। सर 3 वर्षापूर्वी मनपाने काल ते प्रस्ताव पाठवला आहे। 45 करोड 96 लाख रुपये इथं मंजूर करण्यासाठी पाठवले। तर एबीपी मासानं ही बातमी दाखवल्यावर आता नागपूरच्या महापौरांनी दखल घेतली आहे। वर्षानुवर्ष हे काम रखडल्याची कबुली त्यांनी दिलीच, पण त्याचबरोबर अतिरिक्त निधीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवल्याची माहिती दिली आहे। अर्धवट बांधकाम लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। खरं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून ते रखडलेलं आहे, पण माननीय आमदार साहेब मोहनभाऊ मते यांच्याही माध्यमातून त्या गोष्टीचा पाठपुरावा होतो आहे। महानगरपालिका म्हणून आम्ही देखील सगळे मिळून त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे। प्रस्तावही तयार आहे आणि मी आपल्याला एवढं खात्रीशीर सांगू शकते की माननीय नितीनजी यांनी जे ठरवलं आहे की या शहरातील हे शहर आता खेळांसाठी ज्या अर्थाने प्रसिद्ध व्हावं, त्याला वेगळा एक जिल्ह्याचा दर्जाही या शहराला आता मिळाला आहे। त्या अर्थाने निश्चितपणे हे स्टेडियम येत्या नजीकच्या दिवसांमध्ये आपल्याला चांगल्या अर्थाने आणि सुशोभित पूर्ण झालेले दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।